A current I flow in a conducting wire of length L. ओके, तर एक कंडक्टर दिलेला आहे, स्ट्रेट कंडक्टर, ज्याची लेंथ किती येतात L इतकी. L एवढी त्याची लेंथ दिलेली आहे. पुढे इफ वी बेंड इट इन अ सर्क्युलर फॉर्म, तर त्याला बेंड करायचं आपल्याला या सर्क्युलर फॉर्ममध्ये, याच वायरला आपण सर्कलमध्ये कन्वर्ट करणार आहे. देन इट्स मॅग्नेटिक डायपोल मोमेंट विल बी. तर क्वेश्चन 2022ला होता. ई ऑप्शन आहे IL डिवायडेड बाय 2 पाय एम्पियर मीटर स्क्वेअर. बी ऑप्शन आहे I² L डिवायडेड बाय 2 पाय एम्पियर मीटर स्क्वेअर. सी ऑप्शन आहे IL² डिवायडेड बाय 4 पाय एम्पियर मीटर स्क्वेअर. आणि लास्ट डी ऑप्शन I² L डिवायडेड बाय 4 पाय एम्पियर मीटर स्क्वेअर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर हा स्ट्रेट वायर आहे, त्याला कन्वर्ट करायचं आपल्याला सर्कल. मग याची लेंथ आणि याची लेंथ कशी असणार सेम, म्हणून पहिले स्टेटमेंट लिहून टाकू. ॲज करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर, कॅरिंग स्ट्रेट वायर म्हणा, कंडक्टर म्हणा, स्ट्रेट वायर इज bend into a circular form किंवा सर्क्युलर कॉईल, सर्क्युलर वायर, सर्क्युलर कॉईल. देअरफॉर L जी आहे पहिल्याची लेंथ ती असेल त्या सर्कलची लेंथ म्हणजे 2 पाय R त्याची सरकम्फरन्स. याच्यावरून R भेटेल, तो भेटेल L डिवायडेड बाय 2 पाय. पण आपल्याला फाईन काय करायचं, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतो करंट इंटू एरिया. सर्वात पहिले फॉर्म्युला घेऊन टाकू. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू करंट इंटू एरिया इंटू. आता एरिया जो असेल तो का असेल πr². मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आपण रिप्रेझेंट करणार लेटर यमने. आता इथं I स्मॉल दिलं आहे, मग आपण I स्मॉल घेऊन टाकू. मग यम इज इक्वल टू I तसाच एरियाच्या जागी टाकू आपण πr². आणि आरची व्हॅल्यू आपण वरती फाईंड केलेली ते टाकून द्या. इथं I पाय तसा ठेवला, आरच्या जागी टाकलं L डिवायडेड बाय 2 पाय. हे बघा इथं दिलेलं आहे L डिवायडेड बाय 2 पाय. त्याचं काय करायचा स्क्वेअर. मग याला जर सिम्प्लिफाईड केलं, I पाय तसाच Lचा स्क्वेअर झाला, 2चा स्क्वेअर 4 आणि पायचा स्क्वेअर π². ओके, मग याला फक्त आपण काय करू, या ठिकाणी पायसोबत एक पाय काय आला कॅन्सल झाला आणि याला परत रिअरेंज करू. मग यम भेटेल आपल्याला काय IL² डिवायडेड बाय 4 पाय एम्पियर मीटर स्क्वेअर. मग याचं आपलं काय असेल फायनल आन्सर. मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट भेटेल आपल्याला IL² डिवायडेड बाय 4 पाय. आता ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून मॅग्नेटिक डायपोल मोमेंट त्याचा असेल IL² डिवायडेड बाय 4 पाय एम्पियर मीटर स्क्वेअर. ही त्याचं काय असणार फायनल आन्सर असेल.